श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्या महिला घरात रोज नित्यनेमाने ही एक गोष्ट करतात त्यांच्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरते. मित्रांनो, स्त्रियांनी हे नियम पाळा, घरात सोनं बरसेल. गुप्त उपाय पण अनुभव 100% खरे रिझल्ट देणारे आहेत. लक्ष्मी पाणी भरेल तुमच्या दाराशी. हे रोज करा. रोज सकाळी फक्त 2 मिनिटात करा. परिणाम पाहून थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो आणि खास करून माझ्या प्रिय भगिनींनो, आज आपण अशा अत्यंत प्रभावी, गुप्त पण 100% सत्य आणि अनुभवावर आधारित लक्ष्मीप्राप्तीचे उपाय आणि तोडगे पाहणार आहोत, जे वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या काही साधक स्त्रिया गुपचूप करत आल्या आहेत आणि त्यांचे परिणाम आजही अतिशय अचंबित करणारे आहेत. ही फक्त उपाय नव्हेत, हे दिव्य नियम, तपस्या आणि आई लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या शक्तिशाली क्रिया आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक उपायामागे एक रहस्य, एक श्रद्धा आणि एक असामान्य अनुभव दडलेला आहे. हे उपाय केवळ महिलांसाठी आहेत, विशेषतः त्या स्त्रियांसाठी ज्या आपल्या घरात संपत्ती, शांतता, सौख्य, समाधान आणि भरभराट आणू इच्छितात. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1. सकाळी उठताच जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी म्हणावं एक मंत्र. पहाटे उठल्यावर आपण पटकन मोबाईल बघतो, चहा शोधतो किंवा पाय सरळ जमिनीवर ठेवतो. पण लक्ष्मीच्या दृष्टीने हे अत्यंत चूक आहे. पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र म्हणावा. मंत्र पुढील प्रमाणे: कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. हा मंत्र केवळ शब्दांचा संगम नाही, तर हा संपत्ती, बुद्धी आणि सर्जनशीलतेचा आमंत्रण देणारा अदृश्य ऊर्जा स्रोत आहे. यामुळे सकाळी उठताच निगेटिव्ह ऊर्जा दूर होते आणि तुमचे चैतन्य अधिक मजबूत होते. अनेक स्त्रिया म्हणतात, हा मंत्र म्हणल्यावर घरात अचानक पैशाचा मार्ग मोकळा झाला. नंबर 2. सकाळी चुलीच्या किंवा गॅसच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी एक लवंग आणि कापूर जाळा. हा उपाय लक्ष्मीला गंध व धुपाचा नैवेद्य समजतो. रोज सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी एक लवंग आणि थोडासा कापूर एका लोखंडी किंवा मातीच्या पात्रात घेऊन जाळा. ह्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि जेवणातही दिव्यता भरते. अनेक अनुभवी गृहिणी सांगतात, मी हे सुरू केल्यापासून घरात शांतता आहे, नवरा उगाच चिडचिड करत नाही आणि व्यवसायात सुद्धा अचानक वाढ झाली आहे. नंबर 3. प्रत्येक गुरुवारी घरातील तुळशीजवळ गंध टाकावा व पाण्यात हळद मिसळावी. तुळस ही लक्ष्मी मातेची मूर्ती मानली जाते. तिला योग्य प्रकारे पूजणे म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करणे. या संबंधितला उपाय म्हणजे गुरुवारी सकाळी तुळशीला गंध, फुलं आणि हळकुंडाच्या पाण्याने अर्घ्य द्या. यावेळी हे शब्द मनात म्हणा की लक्ष्मी नारायणाय नमः. यामुळे घरात धन संपत्तीचे संयोग निर्माण होतात आणि घरातील स्त्रीला एक वेगळी आभा प्राप्त होते. नंबर 4. लक्ष्मीला आवडणारा मंत्र रोज 11 वेळा तरी जप करावा. मंत्र: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीये नमः. रोज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा हा मंत्र नक्की जपा. हा मंत्र स्त्रीच्या अंतःकरणातील गोंधळ, भीती, अस्थिरता दूर करून तिच्यातील धनलक्ष्मीला जागृत करतो. एक महिला सांगते, मी 3 महिने हा मंत्र रोज केला आणि बँकेत 6 वर्ष अडकलेली रक्कम अचानक माझ्या खात्यात जमा झाली. नंबर 5. मंगळवारी पाटावर बसून लक्ष्मीचा अभिषेक करा. मंगळवार हा दिवस शक्तीचा आणि समर्पणाचा असतो. पाटावर बसणे म्हणजे आपण एका विशिष्ट ऊर्जेसोबत संलग्न होतो. या संबंधितला उपाय म्हणजे मंगळवारी सकाळी स्नानानंतर एक लहानशी लक्ष्मी मातेची मूर्ती, धातूची असेल किंवा तांब्याच्या ताटात ठेवा. तिचा अभिषेक दूध, पाण्याने व त्यानंतर गुलाबाच्या पाण्याने नक्की करा. प्रत्येक वेळी म्हणावे, आई लक्ष्मी माझ्या घरात पाणी भर, आनंद भर, समृद्धी भर. या उपासनेला बोलकी उपासना म्हणतात. यात भावना व्यक्त केल्याने परिणाम अचूक दिसतात.
नंबर 6. स्वयंपाक करताना मीठ शेवटी टाका, नाहीतर लक्ष्मी नाराज होते. स्वयंपाक करताना मीठ आधी टाकणे म्हणजे चव आणि सौख्य लवकर संपवणे. उपाय म्हणजे नेहमी मीठ शेवटीच टाका. यामागील गूढ अर्थ असा आहे की लवकर समाधान मिळालं की मेहनतीचं मोल राहत नाही. या छोट्याशा बदलामुळे आर्थिक बचत होते, वादविवाद टळतात आणि घरात समाधान वाढतं. नंबर 7. पौर्णिमेच्या रात्री 11 नाणी चांदण्यात ठेवा आणि मग पूजेत वापरा. पौर्णिमा म्हणजे ऊर्जा शिखरावर असते. या दिवशीचा उपाय म्हणजे रात्री 8 नंतर 11 रुपये, 10 रुपये + 1 असे चांदण्यात ठेवा आणि रात्री 10 वाजता त्यावर लक्ष्मी मंत्राचा 11 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं आई लक्ष्मीच्या मूर्तीपाशी ठेवा. यामुळे घरात पैसा खेचला जातो. अनेकांना अचानक बोनस, जुनी थकलेली बिले आणि धनलाभसुद्धा होतो. अत्यंत प्रभावी आणि गुप्त पण 100% खरे अनुभव देणारे लक्ष्मीप्राप्ती उपाय महिलांसाठी. नंबर 8. शुक्रवारच्या रात्री गूळ व तेलाचा दीप दक्षिण दिशेला लावा. शुक्रवार लक्ष्मी देवीचा विशेष दिवस. त्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावावा, जो गूळ आणि तिळाच्या तेलाने भरलेला असेल. यासंबंधित उपाय म्हणजे दिव्यात 2 कापसाची वात लावा आणि ओम श्रीम महालक्ष्मे नमः असा मंत्र 21 वेळा म्हणा. यासंबंधी अनुभव आहेत. ज्यांनी हा उपाय 4 शुक्रवार केला त्यांना घरात अचानक आर्थिक संधी, लॉटरी, जुनी रक्कम मिळाली, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नंबर 9. लक्ष्मी मातेचा आवडता रेशीम धागा. हा धागा झोपताना उशीखाली ठेवा आणि उपाय असा आहे की शुक्रवारी रात्री नवीन पांढऱ्या रेशमी धाग्याचा गुंडा आई लक्ष्मीच्या पायाजवळ ठेवावा आणि रात्री तो झोपताना आपल्या उशीखाली ठेवावा. हा उपाय महिलेस धनाच्या दृष्टीने भाग्यवान बनवतो. अनेक स्त्रिया सांगतात की हा उपाय केल्यानंतर पतीचा व्यवसाय चालायला लागला, बँक लोन पास झालं. नंबर 10. प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी दिव्यात 1 लवंग व 1 कापूर जाळा. हा उपाय दुर्भाग्य नष्ट करणारा म्हणून ओळखला जातो. उपाय शनिवारी किंवा मंगळवारी रात्री घराच्या मध्यभागी 1 दिवा लावा. त्यात 1 लवंग आणि थोडासा कापूर टाका. यामुळे घरात गोष्टी सुरळीत घडायला लागतात आणि अचानक पैशाचे प्रश्न सुटायला लागतात. नंबर 11. झोपण्यापूर्वी 1 वाटी पाणी देवाजवळ ठेवा. सकाळी झाडांना ओता. या उपायामुळे घरातील ऊर्जा स्थिर आणि जागृत होते. उपाय असा आहे की रोज रात्री देवासमोर तांब्याच्या वाटीत पाणी ठेवा. सकाळी ते पाणी झाडांना ओता. ही क्रिया तुमच्यावर लक्ष्मीची कृपा पावते आणि घरातील नकारात्मकता नाहीशी होते. नंबर 12. अमावस्येच्या रात्री श्रीयंत्रासमोर तांदळाने लक्ष्मी लिहा आणि उपाय असा आहे की अमावस्येला रात्री लाल कापडावर तांदळाने लक्ष्मी असे नक्की लिहा. समोर श्रीयंत्र, कापूर, गुलाब आणि गूळ ठेवा. यामुळे 11 वेळा ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मे नमः हा मंत्र जप करा. अनेक साधक महिलांनी अनुभव सांगितले आहेत की हे केल्यावर नवीन कामं मिळाली, घरात पैसे टिकायला लागले. नंबर 13. मंगळवारी आणि शनिवारी घराच्या कोपऱ्यात मीठ ठेवा. नकारात्मकता शोषली जाते. हा उपाय असा करा की एका काचेच्या भांड्यात सैंधव मीठ घ्या आणि ते घराच्या 4 कोपऱ्यात ठेवा. प्रत्येक आठवड्याला बदलावे. यामुळे घरातली दरिद्री ऊर्जा नाहीशी होते. नंबर 14. आई लक्ष्मीला आवडणारी कमळाची फुले दर शुक्रवारी अर्पण करा. जर शक्य असेल तर शुक्रवारी लक्ष्मीसमोर ताजं पांढरं किंवा गुलाबी कमळ अर्पण करा. कमळ लक्ष्मी मातेचं वाहन मानलं जातं. हे अर्पण करणं म्हणजे तुमच्या जीवनात संपत्ती, पवित्रता आणि आनंद यांचं आमंत्रण आहे. नंबर 15. झोपताना श्रीम बीजमंत्राचा जप करा. आतून संपत्तीची शक्ती जागृत होते. उपाय म्हणजे झोपण्याआधी 11 वेळा मनोभावे हा मंत्र जपा. श्रीम श्रीम श्रीम. हे उच्चारण शरीराच्या 3 ऊर्जा केंद्रांना स्फुरण देतं, विशेषतः स्वाधिष्ठान, मणिपूर आणि हृदयचक्र, जे लक्ष्मीशी संबंधित आहेत. नंबर 16. घरात दक्षिणेला ठेवलेलं तुटलेलं आरशं लक्ष्मीच्या मार्गात अडथळा आणतात.
कोणताही तुटलेला आरसा, बंद घड्याळ, कोरडं झाड किंवा फाटलेली देवाची मूर्ती, तुटलेली मूर्ती घरात ठेवू नका. हे सर्व गोष्टी दारिद्र्य, अपयश आणि कलहाचं प्रतीक आहेत. स्त्रियांनी खास करून या गोष्टींवर लक्ष द्यावं. नंबर 17. अक्षय तृतीया, शुक्रवार किंवा दीपावलीच्या घरात धानाचं तोरण लावा. नवीन धान्य घेऊन त्यांचं तोरण दरवाजाला लावा. यामागील अर्थ, या घरात कधीच अन्नाची किंवा पैशाची कमतरता होणार नाही. हे लक्ष्मीला प्रतिकात्मक निमंत्रण आहे. नंबर 18. घरात लक्ष्मीचे पाय टाकणे, पण योग्य पद्धतीने. दीपावली किंवा शुक्रवारच्या दिवशी गुलाबाच्या पाण्यात हळद मिसळा आणि त्या द्रावणात महिलांनी स्वतःचे पाय भिजवून त्याचे ठसे घरातल्या मुख्य खोलीत टाका. ही क्रिया लक्ष्मीला प्रत्यक्ष आमंत्रण देण्यासारखे आहे. नंबर 19. सकाळी देवीला अर्पण केलेला नैवेद्य स्वतः प्रथम ग्रहण करा. लक्ष्मी प्रतीक्षेत असते. अन्नाला देवीला प्रथम अर्पण करा, मग ते स्वतः खा. म्हणजे त्या अन्नातून दिव्यता तुमच्या शरीरात येते. कित्येक महिला सांगतात, या सवयीने त्यांचं पचन सुधारलं, मन शांत झालं आणि आत्मविश्वाससुद्धा वाढला. नंबर 20. एक गुप्त मंत्र केवळ महिलांसाठी. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः. हा मंत्र 3 वेळा सकाळी, 3 वेळा रात्री. रोज या मंत्राचा प्रभाव शारीरिक आणि मानसिक पातळीवर जाणवतो. घरात अस्वस्थता, पैशांचं न साचणं, खर्च वाढणं हे सगळं बंद होतं. मित्रांनो, मैत्रिणींनो, अशा प्रकारे एकूण 20 उपाय आणि तोडगे आम्ही सांगितले आहेत. सगळे उपाय एकमेकांशी निगडीत आहेत आणि आई लक्ष्मीच्या कृपेसाठी महिलांनी खास पद्धतीने, भक्तीने आणि नित्यनेमाने करणे गरजेचे आहे. भगिनींनो, तुम्ही जर खरंच आई लक्ष्मीला तुमच्या घरी पाणी भरायला लावायचं ठरवलं असेल तर या सर्व उपायांमध्ये एक तरी उपाय रोज करा. लक्षात ठेवा, जेवढी भक्ती तेवढी कृपा. तुमचं घर लक्ष्मीमय होईल, नातेसंबंध सुधारतील, घरात शांतता येईल आणि आर्थिक स्थैर्यसुद्धा निर्माण होईल. हा व्हिडिओ इतर भगिनींनाही नक्की शेअर करा. त्यांनाही आई लक्ष्मीची कृपा लाभो. कमेंटमध्ये लिहा, लक्ष्मी मातेचं स्वागत आमच्या घरी सुरू झालंय. मैत्रिणींनो, मित्रांनो, चॅनलवर जर का आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच आणखी गुप्त उपाय मी रोज घेऊन येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.